आणि घर सोडलं. आज मी त्या गोष्टीला जवळजवळ 15-16 वर्ष झाली मी घराच्या बाहेर आहे. आणि तेव्हा अवघं 300 रुपये आम्हाला भत्ता होता. फक्त 300 रुपये. फक्त 300 रुपये. तिथून सुरुवात केली आहे मी लावणीची. मग हळूहळू हळूहळू असं असायचं की शाळेतून सुटल्यावर देवीच्या मंडपातच बसायची मी घरी येईपर्यंत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल भाव या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवरती आलेले सिने अभिनेत्री, लावणी डान्सर बोलू शकतात, सानिया सुर्वे ताई आलेल्या आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, पहिली तर तुझी ओळख करून दे. नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी सिने अभिनेत्री लावणी सम्राज्ञी सानिया सुर्वे. ताई, पहिला तर माझा प्रश्न हा असेल की तुझा जीवनाचा प्रवास कसा झाला, कुठून सुरुवात झाली? जीवनाचा प्रवास म्हणजे असा खूप खडतरच होता. म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी स्ट्रगलच करते. माणूस कृतीतून आणि बोलतात ना एका प्रवासातून शिकतच असतो. माणूस कंटिन्यू शिकतच राहतो मरेपर्यंत. तर मी अजून पण शिकतेच आहे. काही लोकांचे अनुभव शिकते, काही लोकांचे अनुभव घेते. आणि राहिली गोष्ट म्हणजे माझा प्रवास म्हणजे शाळेपासूनच सांगू की कसं सांगू? ताई, मला शाळेपासून सांग की जेव्हा लहान वयापासून कसं. लहानपणी आमचं साधं चाळीमध्ये आमचं आयुष्य गेलंय, बालपण गेलंय. आणि शाळेला मी किंग जॉर्जला होती, म्हणजे राजा शिवाजी विद्यालय दादर. आणि मग तिथून मग कलेची आवड, डान्स शिकवायची शाळेमध्ये. मग कॉलेजमध्ये गेली. मग माझा एक मित्र होता विक्रम गावडे, माझ्या गुरुच्या स्थानावर पण आहे, माझ्या हृदयात पण आहे. आज तो आपल्या हयात नाहीये. पण खरंच त्याचे उपकार आहेत माझ्यावर की आज त्या विक्रम गावडेमुळे आज तुम्हाला ही सानिया मुंबईकर भेटली. कारण इथे एक शो होता, मला नाव नाही आठवत त्या गावाचं, पण बाहेर गावातच शो होता. आणि त्या शोला डान्सर कमी होत्या मुली. तर आता अचानक कोणतरी डान्सर पाहिजे. आणि विक्रम गावडे आज खूप मोठं नाव आहे, पुरुष लावणी कलावंत म्हणून खूप मोठं नाव आहे त्याचं. आणि त्याने मला ब्लॅक साडी दिली त्याची काढून. मला बोलला की नाही नाही तुला लावणी करायची आहे. मी म्हटलं नाही, मी लावणी नाही करत, मला ते नाही जमत. नाही बोलतो तुला करायचीच आहे लावणी. आणि मग लावणीला उतरवलं आणि तो शो एकदम धमाकेदार झाला. त्याच्यावर आम्हाला अजून पुढचे 10 शो भेटले. आणि तेव्हा अवघं 300 रुपये आम्हाला भत्ता होता. फक्त 300 रुपये. फक्त 300 रुपये. तिथून सुरुवात केली आहे मी लावणीची. मग हळूहळू हळूहळू पुण्यामध्ये लावणी शो करायला लागले. बाईंबरोबर केले. शैलेश लोखंडे आहेत, खूप नामवंत कलाकारांसोबत मी लावणीचे शो केले. मग लावणी शो ते लावणी सम्राज्ञी, असं मी स्वतः लावणी सम्राज्ञी नाही म्हणत, पण एक ओळख झाली माझी की मी लावणी करता करता लोकांची चाहती झाली. म्हणजे सानिया मुंबईकरला बघण्यासाठी लोक खूप गर्दी करत होते. आणि टचवूड ते आज खूप फळ मला त्याचा जगदंबा मला देतेच आहे. ताई, तू बोललीस की शाळेपासून सुरुवात झाली. मग आज अगोदरपासून म्हणजे बोलतात ना की लहानपणापासून ते आता सानिया मुंबईकर हा जो काही प्रवास होता, तू बोलली खडतर होता, तर मग ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आल्या. म्हणजे मित्रमंडळी आली, समाज आला, तर मग त्यामुळे तुला म्हणजे काही त्रास फेस करावा लागला यासाठी? समाजाचा तर मी तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी त्रासच सहन करते. कारण का माझ्या आधीची एक मुलाखत झाली होती, त्यातही मी सांगितलं होतं की आपल्या भारतामध्ये अजूनही लोकांची मेंटॅलिटी चेंज झालेली नाही. एखादा प्रॉस्टिट्यूट असेल किंवा एखादा भीक मागणारा असेल, एखादा देवाचा पुजारी असेल किंवा एखादा डान्सर असेल किंवा एखादा ॲक्टर असेल, त्याच्याकडे अख्खा समाज एकाच दृष्टीने बघतो की हा एक आपल्यापेक्षा वेगळा तृतीयपंथी आहे.
ते लोक असं नाही म्हणणार की हे पण आपलंच आहेत किंवा हे आपल्या बहिणी आहेत, भाऊ आहेत किंवा आपल्या समाजाचा घटक आहे, हा कधीच कोण विचार करत नाही. ते हेच समजणार की कितीही छान राहा, लोक आपल्याकडे बघताना त्याच दृष्टिकोनाने बघणार, त्यांचा नाही आपण बदलू शकत दृष्टिकोन. आणि राहिली गोष्ट लहानपणापासून ते आतापर्यंतचा, म्हणजे लहानपणी केस वाढवले की मम्मी मला मारायची, केस कापायची. एकदा तर झोपेमध्ये मम्मीने माझ्या डोक्याला च्युइंगम लावून ठेवलेलं, की का समाजाची भीती की माझ्या आईला तिचा मुलगा पाहिजे होता आणि मला माझ्यातली सानिया. आणि ह्या सानियाची जी आतमधली जी उमेद होती, ती जी इच्छा होती की मला सानियाच बनायचं आहे, त्यासाठी मी घराच्या बाहेर पडले. आणि ताई तू आता बोलीस की जी सानिया होती ती तुला कधी जाणवली? असं लहानपणीच जाणवलं मी, कारण का लहानपणीच माहिती आहे का, भातुकली खेळायची, मुलींमध्येच असायची. बॅट बॉल, फुटबॉल हे कधी मी खेळलीच नाही. कबड्डी वगैरे पण बिलकुल नाही. लंगडी खेळायची. आणि माझ्याकडे ना छोटी छोटी भांडी होती, त्या भांडीवर मी जेवण वगैरे, ते आपण केक बनवायचं, जेवण बनवायचं, डॉक्टर पुन्हा नवरा बायको वगैरे असं लहानपणी मुलींसोबतच, पण मुलींमध्येच असायची मी कधी मुलांमध्ये खेळायला गेलीच नाही. त्यामुळे मैदानी खेळ मला माहितीच नाहीत काय असतात. मग किंवा घरच्यांनी विचारलं नाही की आम्ही तुला मुलगा म्हणून बघतोय? त्यासाठी तर बापरे, आमच्या घरात तांडव झालं, खूप तांडव झालं. म्हणजे मी ते सांगताना तुला 10 एपिसोड करावे लागतील, एवढं मोठं तांडव झालं. मग हळूच माझ्या मम्मीने केसला बोलली ना च्युइंगम लावलं, तो तर दिवस माझ्या लाईफ मधला सर्वात बेकार दिवस होता, की माझे मोठे केस मी कापून आले होते आणि मी आरशात बघत मी जेवली नव्हती 3 दिवस. कारण मी तुला बोलले ना, एक माझ्यातल्या ज्या पुरुषत्वाला आतमधली बाई जाणवत होती, आणि खरं ती बाई मला आयुष्यात बाई म्हणूनच जगायचं होतं, मला पुरुष म्हणून कधी जगायचं नव्हतं. भले मी जन्माला मुलगा म्हणून आली होती, पण मला पुरुष म्हणून कधीच जगायचं नाही. मग फॅमिली झाली, आई वडील, आई इच्छा. वडिलांसाठी मी अजूनही त्यांचा मुलगा असले ना तरी मी त्यांना असं कधीतरी जाणवून देते की नाही, आता मुलगा नाही, आता मी तुमची एक मुलगीच आहे, तुम्ही त्याच दृष्टिकोनातून मला बघा. मग आता आई वडिलांनी ऍक्सेप्ट केलंय? हो, आता एकदम छान, देवाच्या कृपेने, नटराजाच्या कृपेने खूप छान चाललंय सगळं. ताई बोली तू लावणी करायला लागलीस, तर मग तो कलेचा प्रवास लावणीचा कुठून सुरुवात झाला? म्हणजे शाळेपासून तर चालू होतं. हो. मग त्याच्यानंतर डान्स शिकवणं मुलांना, कोरिओग्राफ करणं वगैरे, तर मग असे शाळेमध्ये करायचीस किंवा क्लासेस वगैरे काय? क्लासेसही घ्यायची. कला संग्राम डान्स अकॅडमी कळव्यात माझा डान्स क्लास होता. आमच्या ठाण्याचे उपमहापौर आहेत, त्यांचं तर मी नाव नाही रिव्हील करणार, तर ते माझ्याकडे, त्यांची मिसेस आणि ते माझ्याकडे फक्त वॉर्मअपसाठी यायचे. एवढा म्हणजे माझा कळव्यामध्ये तेव्हा खूप फेमस डान्स क्लास होता. आणि लालबागच्या राजाच्या इथे पण काही डान्स स्पर्धा होता, तिथे मी शिकवायची. लालबागमध्ये खूप ठिकाणी शिकवायची, शाळेमध्ये शिकवायची, पर्सनल क्लासेस घ्यायची. पुन्हा संजीवनी जाधव यांच्या पण बॅनरला त्यांच्याकडे त्यांनाही शिकवायची, त्यांचे क्लासेस घ्यायची मी मुलुंडला. खूप क्लासेस घेतलेत. मग हळूहळू लावणीची आवड तर मला खूप होती, की लावणी जपता आली पाहिजे, कारण का आता हे आपला लोककला ही संपत चालली आहे. कारण का आता जर पुढे वारसा आम्ही चालवला तर आमच्या पुढे कोण चालवेल ते नाही सांगू शकत. आता इथपर्यंत तर आम्ही चालवलंय. ताई तू आता लावणी करत आली, अनेक शो केले, असा कोणता शो आहे की तो तुझ्या आठवणीत आहे आणि तो तुला शेअर करायला एकदम चांगला? बघ, नाण्याला 2 बाजू असतात. एक चांगल्या, तर आपण चांगल्याच हेतूने बघू. माझे टचवूड की माझे प्रत्येक शो चांगले गेले, आणि प्रत्येक शोला मला एवढा रिस्पॉन्स होता की लोक नुसते खालून ओढायचे सानिया. आणि मग असं व्हायचं ना, एका शोला म्हणजे ठाण्याला गडकरीला माझा लावणीचा कार्यक्रम चालू होता, आणि उसाला लागल कोल्हा, माझी सर्वात फेवरेट लावणी आणि माझी ओळख. 6 वेळा वन्समोर घेतले ना मी, 6 वेळा. तो एकदम दिवस एकदम लक्षात. हो 6 वेळा वन्समोर घेतला होता. तर मग ताई, जेव्हा
शोला निघतात किंवा तुमची टीम असते, मग त्यांची वेगळी प्रॅक्टिस वगैरे काही ठिकाणी प्रॅक्टिस असते किंवा काही ठिकाणी आम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट शो करतो. म्हणजे आता तेवढं गाण्यांची बीट्स असतील तेवढं किंवा हॅबिट झालं habit शरीराला. झालेली आहे. आणि ती गाणी पाठांतर असल्यामुळे फटकन आपलं चल तू नाही नाचत तर मी नाचते असं झालेलं आहे किती. तर ताई लावणीच बरोबर आज आम्ही तुला रील्समध्ये बघतोय, कॉन्टेंट क्रिएटर तन्मयसोबत तूही काम केलं आहेस. तर मग कसं तुला अप्रोच झालं रील्ससाठी किंवा तुला काय वाटलं पहिलीच मला वाटतं स्वामींच्या मठातली एक व्हिडिओ आहे हा. तेव्हा त्याच्यामध्ये तू पहिल्यांदा ॲक्ट केला होता? नाही मी टिकटॉकला व्हिडिओ बनवायचे, माझे खूप फॉलोअर्स होते आणि टिकटॉक बंद झालं तर असं झालं माझं आयुष्यच संपलं. कारण खूप खूप फॉलोअर्स होते, खूप मला लाईक्स यायचे त्या टिकटॉकला आणि ते अचानक बंद झालं लॉकडाऊनमुळे. बहिष्कार टाकला त्या टिकटॉकवर आणि असं झालं होतं की आता टिकटॉकवर बहिष्कार टाकला, आमच्या अख्ख्या आयुष्यावर बहिष्कार झाला. पण खरंच इंस्टाग्रामने रील्सने कुठेतरी परत ती अशी नवीन उमेद माझ्यामध्ये जागली आणि काय नाही नॉर्मल असे व्हिडिओज बनवायची. मग ते व्हिडिओज लोक व्हायरल व्हायरल व्हायला लागले, पळायला लागले, लाईक करायला लागले, लोक कमेंट्स करायला लागले. मग तन्मयची आणि माझी ओळख तर होतीच, पण तन्मयने एका व्हिडिओसाठी मला विचारलं होतं तर ती व्हिडिओ मी त्याच्या बोलण्याखातर केली. मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे नवरात्र चालूच होते, उपवास. मग दुसऱ्या दिवशी त्याने मला स्वामींच्या व्हिडिओसाठी विचारलं की तू त्याच्यामध्ये करशील का, स्वामी समर्थांचा एक व्हिडिओ करायचा आहे. तर म्हटलं हो नक्की करेन. आणि मग तो दिवस म्हणजे त्या स्वामींच्या व्हिडिओ आणि ते मठ परेलचं, मग काय परेलच्या मठामध्ये म्हणजे ती एवढी ख्याती झाली की आता मी कुठेही गेलं ना तरी लोक मला म्हणतात तुम्ही त्या स्वामींच्या व्हिडिओमध्ये काम केलं ना, पण लोक स्वामी म्हणून माझ्याच पाया पडतात. म्हणजे अशी मोठी उपाधी नको मला, स्वामीची बरोबरी मी कधीच नाही करू शकणार. म्हणजे माझ्या मनात माझ्या हृदयात 24 तास स्वामी असतात. ताई तू जेव्हा ती रील केली तेव्हा म्हणजे लोकांनी कमेंट्स केल्या खूप सुंदर असेल, तर काय तुला म्हणजे तो क्षण होता? मग तेच तुला सांगते, आत्ताही मठात गेलं तरी लोक माझ्या पाया पडतात. म्हणजे मला असं होतं की अरे नाही नाही नाही, ते माझा बाप तिथे बसला असताना मी कुठे माझ्या बरोबर. पाया पडत. तर मग ताई आपण बोलत होतो की जेव्हा तुझ्यातली सानिया तुला समजली, मग त्याच्यानंतर घरच्यांनी तर ॲक्सेप्ट केलंच, पण त्याच्यानंतर मित्रमंडळी असतील, समाज असतील किंवा बाहेर कुठे जाताना वगैरे घरातल्यांनी डायरेक्ट ॲक्सेप्ट नाही केलं. मी काही कारणास्तव आमच्या काही मतभेदांमुळे आमच्या घरातल्यांच्या मी घर सोडलं. आणि घर सोडलं, आज मी त्या गोष्टीला जवळजवळ 15-16 वर्ष झाली मी घराच्या बाहेर आहे. आणि घर सोडल्यानंतरचा माझा प्रवास जो होता ना तो सर्वात घातक होता. काही दिवस 1-2 दिवस तर स्टेशनवर काढले, 1-2 दिवस मैत्रिणीच्या घरी काढले. मग 2-3 महिने माझा एक मित्र आहे निलेश, त्याच्या घरी काढले. तिथून मग मी घर छोटंसं भाड्याने घेऊन राहत होती. एक छोटंसं विश्व तयार केलं माझं. मग आज देवाला ती माझी भक्ती, माझी शक्ती आवडली आणि आज मोठं विश्व तयार झालं. पण त्या काळामध्ये खूप लोकांनी गैरफायदा घेतला, खूप लोकांनी टॉर्चर केलं, खूप समाजाने शब्दच नाही तसं वागवलं. आणि मग ताई आज तू एक कलाकार म्हणून लावणी करतेस. आपण करोनाचा काळ सगळ्यांनी जवळून बघितला आहे. तो काळ कलाकारांसाठी कसा होता? सर्वात घातक काळ होता. पण स्वामींचा हात माझ्या सदैव डोक्यावर आहे. त्याही काळात मी 10 जणांना घरी पोचत होती. मला कुठच्याही संस्थेकडून मला 10-10 किलो 15-15 किलो धान्य मिळत होतं आणि ते मी खाऊ घालत होती. त्या कोरोना काळातही माझ्या घरी 15 जण अडकले होते, त्यांना मी 2 ते 1.5 महिना सांभाळलं. आणि ताई हा करोनाचा काळ तर सगळ्याच कलाकारांसाठी कठीण गेला आणि त्याच्यामधनं तर आपण सर्व शिकलो आहे की माणुसकी जपली पाहिजे. मग आता पुढे जेव्हा एखाद्या व्यक्तीला फेम भेटतं किंवा ओळख भेटते,
तेव्हा त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा म्हणजे आधीची सानिया किंवा आत्ताची त्याच्यामध्ये काय फरक आहे? हो, खूप फरक आहे. म्हणजे आता थोडं असं सगळ्या गोष्टींचा विचार करून राहावं लागतं, की आपण बाहेर पडताना लोक आपल्याकडे सानिया सुर्वे म्हणून बघतात, की अरे हां, ही तर तिकडे असते, असं ही तर त्या रीलमध्ये होती. तर त्यानुसारच राहावं लागतं आणि त्यानुसारच जगावं लागतं. म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर लोक आपल्या लगेच एखादा कोणतरी येतो, अरे हा तुम्ही त्या रीलमध्ये काम केलं ना, मी तुम्हाला बघितलं. आत्ता मगाशीच माझ्यासोबत झालं, की मी टेलरकडे गेली होती, तर तिथे जी एक लेडीज होती, तिने मला आवाज दिला, घरातून आवाज दिला, ऐका ना, मी तुम्हाला फॉलो केलंय, प्लीज मला फॉलो बॅक द्या ना, मी तुमचे रील्स लाईक करते. तर मला चहा पियाला पण त्या बोलवत होत्या, पण मी नाही गेली. असं डायरेक्ट कोणाच्या घरी कसं जाणार ना. बरोबर. असं असं होतं आता माझ्यासोबत बाहेर पडले. ताई, आता अनेक मंडळं असतील, तेही बोलतात इन्व्हायटेशन म्हणजे आमच्या ह्याच्यात तुम्ही प्रमुख पाहुणे वगैरे या, तेव्हा आधीचा काळ आठवतो? पण आता असं झालंय ना, मला आधीचा काळ आठवायचाही नाही. भूतकाळ भूतकाळ असतो. आता भविष्य काळ बघायचा आणि वर्तमान काळात जगायचं, असं माझं सध्या आहे. की मागे बघण्यापेक्षा पुढे बघून चालायचं. आणि भूतकाळ आठवतो कसा, की ज्या लोकांनी मला नावं ठेवलीत ना, त्या लोकांच्या नजरेत आज मी कुठच्या स्थानाला आहे मला माहिती आहे. आणि असंच ऍक्च्युली जळणाऱ्या आपल्या आजूबाजूला असलं की आपली प्रगती होतेच. ते तर आहेच. आणि ताई, तू बोललीस की तृतीयपंथी, तर मग तृतीयपंथी जे आहेत ट्रान्सजेंडर त्यांना बोलतात, तर मग त्याच्यामध्ये गुरुही असतात. हो, माझेही गुरु आहेत. माझे गुरु आहेत, पण त्यांनी मला असं कधी त्रास पण नाही देत किंवा असं मला म्हणत नाही की आमच्यामध्येच येऊन राहा, आमच्याकडेच राहा. असं कधीच मला त्यांनी म्हणत नाही आणि बोलवतही नाही. मी कधीतरी जाते, मी भेटते वगैरे, आणि असं त्रास वगैरे असं काहीच नाहीये. खरंच गुरुही मला चांगले भेटले. बरोबर. आज अनेक आपण सोशल मीडियावर बघितलं, जे तृतीयपंथी त्यांची लग्न वगैरे झाली आहेत हो हो आणि आता तर मान्यता दिलेली आहे हो, सरकारने. हो. तर असे अनेक आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये की त्यांना अजूनही वाव म्हणजे तेवढं काही भेटलेलं नाही, किंवा आज मी बघतो की ते तृतीयपंथी इलेक्शन पण लढवतात आहे हो हो हो. खूप ठिकाणी. हम्म. तर तुला सरपंच पण आहेत. सरपंच पण आहेत, तर तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तृतीयपंथीयांना एखादी तरी सीट द्यावी, की तेही काहीतरी काम करू शकतात समाजासाठी. कारण का असे सामाजिक कार्य तृतीयपंथी खूप करतात. राशन वाटप म्हणा, गोरगरिबांना मदत म्हणा, अनाथ आश्रमांमध्ये मदत म्हणा. तर मग एकदा निवडून दिलं तर तुम्हाला कळेल ना, प्रगती होते की अधोगती होते. तर मला असं वाटतं की एकदा चान्स द्यावा. आणि ताई, तुझी श्रद्धा स्वामींवर आहे, तसंच बघायला गेलं तर आई काळूबाई आहे, हो आई एकवीरा आहे, हो ते स्थान तुझ्या घरी आहे. हो. तर मग त्याबद्दल काय बोलशील? कारण आम्ही रीलमधनं बघतच राहतो. हा. त्या स्थानाबद्दल म्हणशील तर ते स्थान मला लहानपणापासून एक जिव्हाळा होता की माझ्या घरात देवीचं स्थान असावं. पण देवीचं स्थान असायला देवीची इच्छा लागते. तर ती देवीची इच्छाच होती माझ्याकडून सेवा करून घ्यायची आणि स्थान आपल्या घरात स्थापन करायचं. ते झालं. आणि देवी नवरात्र पण मी करते. आज Okay. जवळजवळ 7 वर्ष झाली मी नवरात्र करते. ते पण नवसाची देवी आहे. 3च वर्षाचा नवस केला होता. तर 3ऱ्या वर्षी जेव्हा मी विसर्जनासाठी देवी नेली दादर चौपाटीला, तर देवी विसर्जनच होत नव्हती. तिला 2दा पाण्यात टाकले, ती पुन्हा वर आली. मग शेवटी माझी एक मैत्रीण आहे, तिने त्या देवीला गाऱ्हाणं घातलं की बघ, आता तुला नवसाने आणली होती, आता ह्यापुढे आम्ही हौशेने आणू, तुझी सेवा करू. तशी ती देवी पाण्याखाली गेली. मग आता मी हौशेने आणते. आता 7 वर्ष झाली. आता मी देवीला असं म्हटलं की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझी सेवा करेन, तुझी स्थापना करेन. ताई, मी बघितलं की पहिला छोटा उत्सव होता, हो हो छोट्यापासून ते तू मोठं हो. आजपर्यंत देवीचं मी बघतोय, डेकोरेशन झालं, सगळं झालं, आज मोठं एकदम असं भव्य दिव्य स्वरूप आलं आहे. तर त्याबद्दल काय बोलशील की लहानापासून तू म्हणजे बोलतात ना, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष? पहिलं वर्ष असं त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की माझ्या वडिलांना ना कावीळ झाली होती रक्तामध्ये.
आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच सांगू शकत नाही, काही जगतील नाही. आणि गणपती बसले होते, मला चांगलं आठवतं. आणि 2019 सालची गोष्ट. आणि आमचं लालबागलाही घर आहे, आमच्या घरी गणपती असतो, आमच्या सगळी फॅमिली एकत्र येते तेव्हा. तर मी तिकडे घरात होती आणि पप्पांना ॲडमिट करायचं होतं. मग माझी मम्मी खूप रडत होती, खूप. म्हणजे मम्मी पूर्ण हेच झाली होती की आता जर काय झालं तर ते एकटे पडणार, कारण का मीही घरात राहत नाही, माझा भाऊ आणि माझी मम्मी. मग गणपती विसर्जन झाले. गणपतीनंतर नवरात्रीपर्यंतचा जो मधला जो पिरियड असतो ना, तर त्या मधल्या पिरियडमध्ये ना देवीच्या मूर्त्या येतात व्हाईट कलरच्या बरं. पेंटमधून. तर मी एका ना कारखान्यामध्ये अशीच देवीकडे बसली होती, मी खूप रडत होती. माझ्या मम्मीचा नुकताच फोन येऊन गेला होता की असं असं झालंय आणि डॉक्टर आता हेच हात वर करतात. मी म्हटलं नाही मम्मी, असं नको, तू तू डाऊन होऊ नको, आपण काहीतरी करू. मग मी त्या असंच देवीसमोर, आपण म्हणतो ना आपण देवाशी बोलतो, तसंच मी देवीशी बोलत बसली. म्हटलं काय ग तू असं केलंस? म्हटलं तू एक काम, म्हणजे माझं एक काम कर छोटं, की तू माझ्या वडिलांना हाय तसं घरी आण, मी तुला माझ्या घरी आणते. असं बोलून मी तिथून निघाली. रात्र झाली होती, निघाली, घरी आली. आणि मुलुंडला मी रेंटवर राहत होती. थोडा तिथेही प्रॉब्लेम झाल्यामुळे तो टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला, की तिथे प्रॉब्लेम झाला होता, खूप पाऊस पडत होता आणि तिकडच्या रूममधलं माझं सगळं सामान 3 दिवस एका टेम्पोमध्ये पडलं होतं आणि टेम्पो घेऊन फिरत होता. आणि त्यात पप्पांचं असं. नुकतंच मूर्तीला म्हटलं आणि घरी आली आणि माझं मुंबईमध्ये रूम शोधणं चालू होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी मी रूम बघायला गेलो, मला रूमही मिळाला. 2 दिवसांनी पप्पाही घरी आले. पण जसा मला रूम मिळाला तशी एक छोटी, जिला मी बोलली होती ना, जिच्याशी संवाद केला होता, त्याच देवीला तेव्हा 3,000 रुपये देऊन बुक केलं आणि तिला मी घरी पहिलं वर्ष म्हणून बसवलं. आणि त्यानंतर आत्तापर्यंत, म्हणजे पेण्याच्या मूर्तीपासून सुरुवात मी जी केली होती, ते आज मी कृणाल पाटील, खूप फेमस नाव आहे आणि त्याच्याकडे एक्सपेन्सिव्ह मूर्त्या मिळतात. म्हणजे असं होतं की फक्त मंडळच त्याच्याकडून देवी घेऊ शकतात. तर मी अशा मूर्तिकाराची ह्या वर्षी देवी तिथून इथपर्यंत. तर ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनीच बघितली, खूप सुंदर असं रूप त्यांनी साकारलं होतं. तर त्याच्या मागे काही म्हणजे रेखाचित्र होतं ताई? म्हणजे मला मला देवी बसवायची होती मीनाक्षी. पण इथून आमचं झालं सगळं मीनाक्षी बसवायची, ह्यावेळी काहीतरी वेगळं रूप. म्हणजे मला ना 7 वर्ष मी 7 वेगवेगळ्या रूपात देवी आणली. पहिली भागावरची होती, दुसरं वर्ष कमला आणली जी लक्ष्मी असते, तिसरी वर्ष मोरावर आणली जी रेणुका असते, चौथं वर्ष आणलं सिंहासनावर, 5वं वर्ष आणली हातामध्ये वीणा घेऊन बसली होती हंसावर सरस्वती, 6वं वर्ष आणली मी अर्धनारी नटेश्वर. म्हणजे अर्धे हात जे होते ते पार्वतीचे होते ओके. आणि अर्धे हात होते जे शंकराचे होते. असं आयुध तिच्या हातात दिली. नागाच्या फण्यात शंकराच्या पिंडीच्या पुढे बसलेली अशी देवी होती. एवढे वर्ष प्रसाद कदम, जे कुर्ल्यात ते मूर्तिकार आहेत, ते माझी मूर्ती घडवत होते. पण अचानक असं म्हणतात ना की आपल्याला पण कुठेतरी काहीतरी पाऊल उचलायचंय, मोठं काहीतरी करायचंय. म्हणून ह्या वर्षी मी मोठी उडी मारली डायरेक्ट कृणालदादा पाटील. आणि खरोखर त्या म्हणजे एक कलाकार कलेची जाण ठेवू शकतो किंवा कला ओळखू शकतो एखाद्या माणसातली. तर त्याने खरं त्रिपुरा म्हणजे आमचं इथून जायपर्यंत मीनाक्षीच होतं, तिथे गेल्यावर अचानक माझं असं झालं की नाही, त्रिपुरा सुंदरी हवी. आणि खरोखर त्याने त्रिपुरा सुंदरीच साक्षात त्रिपुरा सुंदरी होती. आणि बोलतात ना बॅलन्सिंग देवी होती ह्या वर्षी आपल्याला. हो, बघितली, पूर्णपणे हवेमध्ये त्यांनी. हवेमध्ये बनवली होती. आणि त्रिपुरा सुंदरीचं एक महत्व असं आहे की सर्व गुण संपन्न, खूप सुंदर, 5 रूपात तिची पूजा केली जाते. आणि खरोखर त्रिपुरा सुंदरीची पूजा हे सुंदरतेसाठी करतात. आणि श्रीयंत्रावर स्थापन केलेली अशी त्रिपुरा सुंदरी होती आणि खरोखर सुंदर होती. ताई, तुम्ही मूर्ती आणायला गेलात तेव्हा मूर्तीला बघून काय वाटलं तुला तेव्हाचा तो क्षण?
म्हणजे मला असं मी शॉक झाली होती की एवढी सुंदर मूर्ती, म्हणजे तिला मुळात आमचं असं झालं होतं की हिला विसर्जनच करायची नाही. म्हणजे एंड पर्यंत माझ्या मनात होतं की हिला विसर्जन नाही करायची, हिला घरातच ठेवायची वर्ष. ताई तू आपण बघितलं की कुणाल पाटील हे सुंदर अशी मूर्तिकार आहेत. अनेक म्हणजे बुकिंग्स आधी द्यावे लागतात त्यांच्याकडे. तर तू अगोदरच त्यांच्याकडे बुक केली होती मूर्ती? नाही, याचं श्रेय जातं माझा मित्र, माझा खूप चांगला मित्र अभिषेक देसाई, ज्याची ह्या वर्षीची देवी होती, ते 9 देव्या बसवल्या होत्या घरामध्ये. खूप मोठा कन्सेप्ट होता, 25वं वर्ष होतं आणि तो गेले 7-8 वर्ष कृणाल पाटील दादा याच्याशी निगडीत आहे. तो त्याच्याकडूनच मूर्ती घेतो. तर तो किती दिवस माझ्या मागे लागला होता की गुरु तुम्ही पण त्याच्याकडूनच मूर्ती घ्या. आणि माझ्याही डोक्यात चालू होतं की आता काहीतरी करायचं तर चांगलं, म्हणजे मागे नाही हटायचं, पुढे जायचं आणि आपला उत्सव आपणच मोठं केलं पाहिजे, आपली संस्कृती आपणच पुढे नेली पाहिजे. बरं. तर मग ताई मला एक असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही मूर्ती आणायला गेलात तेव्हाचा तो क्षण काय होता तुझ्यासाठी? म्हणजे मला असं वाटत होतं की साक्षात देवी स्वर्गातून माझ्या समोर उभी आहे. एवढी सुंदर देवी होती ना की आमचीच नजर तिला लागत होती. आणि तिथून टेम्पोमधून देवी करी रोड पर्यंत आणेपर्यंत आम्ही पूर्ण गार होतो, की असं वाटत होतं की आता जर हिला जर काय झालंच तर हिला पुन्हा करिरोडला आणायचं की परत वसईला न्यायचं, का वसई ते करिरोड हा खूप लांबचा प्रवास आहे. आणि त्या आतमध्ये गावामध्ये पण आहे. हो हो. तर माझी दादाला एक विनंती आहे की त्याने मुंबईमध्ये एक छोटा कारखाना उघडावा की आमच्यासाठी ते सोयीस्कर होईल. हो, नक्कीच सगळ्यांची इच्छा आहे की कुणाल दादा पुन्हा परत एकदा रेल्वे हो वर्कशॉप मध्ये दिसावे. सगळ्यांची इच्छा आहे. तर गणपती देवी ही कुणाल दादाची खूप नाही, त्याच्याकडे सुंदर अशी आर्ट म्हणून आणि त्याच्याकडे कला म्हणून खूप नॉलेज आहे. त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर संकल्पना आहेत आणि त्यातूनच तो सगळ्या मूर्त्या घडवत असतो. खूप सुंदर. आणि ही मूर्ती घडताना ताई जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा ही संकल्पना दादानी तुम्हाला समजून सांगितली असेल की आपण नाही, ही माझी संकल्पना होती. ओके मी सांगितलं होतं की मला अशी हवी आहे, असं तिच्या हातामध्ये शस्त्र हवेत, अशी ती उभी पाहिजे, असं तिच्या मागे प्रभावळ पाहिजे, ओके. ही माझी संकल्पना बरं. होती. आणि मग स्केच वगैरे दादानी हे सगळं त्यानेच केलं. मग आता काय वाटतं की पुढच्या वर्षीची नाही, आता मी त्याला शब्द दिलाय की जोपर्यंत दशमहाविद्या माझ्या होत नाही तोपर्यंत कुणालदादा पाटील. नवरात्रीमध्ये ताई अनेक जण पाहुणे वगैरे येतात. तर हा उत्सव आता छोट्यापासून मोठा होतोय. तर काहीतरी बोलत असते की हा मोठा उत्सव झाला किंवा देवीला बघून खूप सुंदर अशी आपण भक्ती करतो, देवीची आरास करतो. आता तू भव्य दिवशी आरास करते, खूप लोकांना आवडतं ते, त्यांची मतही मांडत असते. तर तेव्हा तुला काय वाटतं की शून्यापासून केलेला प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे? अं, आरास त्याची त्याचं सगळं श्रेय जातं निलेश दह्याळकरला, की तो त्याच्या सगळ्या जॉबमधून सगळ्यातून वेळ काढून ती आरास करतो, देवीसाठी तेवढा टाईम देतो. आणि 10 दिवसात 10व्या दिवशी असं असतं की देवी विसर्जनच नाही करायची. तू माझा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी किती रडत होती. मग मला असं होतं की आपण एवढी 10 दिवस त्याची सेवा करणार आणि ती आपल्याला सोडून जाणार. दुसऱ्या दिवशी घर आम्हाला खायला उठतं. आणि उत्सव मोठा होत चाललाय, लोकांच्या प्रतिक्रिया वाढत चालल्या, लोकांना माझ्याकडून अपेक्षा वाढत चालली का ते ह्या वर्षी काहीतरी नवीन करेल, पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करेल. आणि आम्ही उत्सव हा वर्गणीतून नाही, आम्ही स्वतः स्वखर्चाने स्वखर्चाने. 10 दिवस सर्वजण येत असतात आणि अचानक एक दिवस येतो विसर्जनाचा आणि पूर्णपणे जो निघतानाचा देवीचा प्रवास असतो. तर देवीकडे असं काय मागितलं असशील तू? देवीकडे मी एकच मागते की वर्षानुवर्ष जशी माझ्या हातून सेवा घडते तशीच सेवा कर. माझा पितृ परिवार, माझा शिष्य परिवार आणि माझे गुरु, माझे आई वडील यांना नेहमी सुखात ठेव आणि सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण कर. आणि मुळात माझे सगळे प्रेक्षक परिवार, ह्या प्रेक्षकांना सुखात ठेव, कारण आज त्या प्रेक्षकांमुळे आम्ही आहोत. जर त्यांनी आमच्या रील्स नाही बघितल्या, लाईकच नाही केला तर आम्हाला कोण ओळखणार? तर ताई
देवी तर झाली, पण बोलतात ना की काळूबाईचं स्थान आहे. तिचे काही अनुभव आहेत तुझ्या आयुष्यात? हा, तिचे अनुभव म्हणजे पौष पौर्णिमा, जशी आता पौष पौर्णिमा येते, त्या पौष पौर्णिमेमध्ये काळूबाईचे नवरात्र असते आणि काळूबाईची जत्रा असते मांढरगडाला. आणि मी कोकणस्थ आहे, त्यामुळे काळूबाई हे घाटावरचं देवस्थान आहे. त्यामुळे आमच्या साईडला काळूबाईचा काहीच हे नाही. तर माझ्या स्वप्नात एक ना दिवा दिसायचा लहानपणापासून, एक दिवा, असं फक्त एक स्थान आणि एक दिवा हे लहानपणापासून दिसायचं. आणि माझ्याकडे आधी स्थान नव्हतं, म्हणजे माझ्याकडे फोटोज होते, मी फोटोंची पूजा करायची. मग हळूहळू एक वाघावरची मूर्ती आणली, जी पीओपीची असते, तिची सेवा करत होती, एक देवी म्हणून. देवीचं मला प्रचंड लहानपणापासून वेळ. पहिलं तर गणपतीचं होतं, पण जसं वयात आल्यानंतर एक आपल्यामध्ये जी माझ्यातली देवी होती ना, ती त्या देवीला पूजायची. तर मी देवी उपासकच झाली. म्हणजे एवढी देवीचं वेळ ना, की असं व्हायचं की नवरात्र कधी येते, बस एक माझ्या मनात लहानपणापासून ते ध्येय असायचं, नवरात्र. लहानपणी कसं गरबा खेळण्यामध्ये आयुष्य गेलं, पण जसं मला कळायला लागलं तशी फक्त सेवा. म्हणजे असं असायचं की शाळेतून सुटल्यावर देवीच्या मंडपातच बसायची मी घरी येईपर्यंत. आणि 9 ओट्या भरणं, 9 नारळ घेणं, ब्लाऊज पीस घेणं, 9 मंडळात जाऊन ओट्या भरणं, हे सगळं लहानपणापासून. उपास तर विदाऊट चप्पल, हे सगळं लहानपणापासून चालू होतं. मग काळूबाई पौष पौर्णिमा आली आणि माझ्या एका मित्राचा सहज मला फोन आला की माझ्याकडे ना एक मूर्ती आहे काळूबाईची, तर ती मला नको आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक मूर्ती आहे, तर ती मूर्ती त्या मूर्तीला बसू देत नाहीये, तर तू ती घेऊन जाऊ शकते का तुझ्याकडे, तुला हवी आहे का? तर मी म्हटलं मला फोटो पाठव, मी पहिलं बघते. आणि फोटो पाठवला ना, तर अक्षरशः ती मूर्ती जसं काय मला बोलवत होती. मी स्कूटी काढली माझी, कांदिवलीला पोचली, ती मूर्ती घेतली आणि स्कूटीवरून आम्ही ती मूर्ती आणली आणि 2 दिवसांनी पूजा केली. आणि साक्षात बोलतात ना, जगदंबा मांढरगडाची काळूबाई माझ्या घरी येऊन बसली. त्या दिवसापासून आत्तापर्यंत माझ्या जीवनाचा पूर्ण कायापालट केला जगदंबाने. फक्त चौरंगावर बसलेली देवी आज सागाच्या 2 लाखाच्या मंदिरामध्ये बसली आहे. म्हणजे तू समज केवढा कायापालट झाला असेल. तर ह्या काळूबाई बसली, तू बोलीस ताई, आज म्हणजे छोट्या पाटावर बसवली होती, तर त्याचेही अजून अनेक अनुभव असतीलच. हो. पण ते अनुभव ऐकण्यासाठी आहे ना, तुम्हाला पार्ट 2 नक्कीच बघायचा आहे.